इथे दिल्लीच्या साहित्य संमेलनात आपल्याबरोबर दिलीप पुराणिक आहेत, जे पाकिस्तानात मराठी भाषेचा प्रचार व्हावा आणि जे मराठी लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी मराठी भाषा अशा पद्धतीचा हा उपक्रम, अत्यंत वेगळा उपक्रम ते करतात. दिलीपजी, अगदी थोडक्यात सांगा की तुम्ही ते काय नक्की करता आणि तुमचा संपर्क त्यांच्याशी कसा? एक 5 वर्षापूर्वी माझा एका मराठी व्यक्तीशी संपर्क आला. मग मी त्यांना पाकिस्तानामध्ये त्यांना म्हटलं तुम्हाला काय मदत पाहिजे. ते म्हटले सर आमची येणारी जी पिढी आहे त्यांना मराठीचं अजिबात नॉलेज नाही. आम्ही मराठी आहोत, दुपटे आहेत, जगताप आहेत, गायकवाड आहेत, भोसले आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की एक पिढी मराठी बोलायची, आता येणारी पिढी उर्दू मीडियम आणि कॉन्व्हेंटला शिकते आहे. तर काही करता येईल का? मग आम्ही मराठीचे क्लासेस सुरू केले आणि नुसतं मग हे क्लासेस कसे? ऑनलाईन? सगळे ऑनलाईन. आणि मग अगदी मराठी पदार्थ, पुरणपोळी कशा करायच्या इथपासून रांगोळ्यांपर्यंत सगळं काम आम्ही करतो. आमची एक टीमच आहे. आणि हे सगळं करत असताना मग हळूहळू त्यांना मराठी कविता, मराठी गाणे, एका 70 वर्षाच्या बाईला आम्ही मराठी गाणं मेहंदीच्या पानावरती शिकवलं आणि तिने एका कार्यक्रमात ते सुंदर गाणं म्हटलं. असं वेगवेगळे म्हणजे गेल्या 5 वर्षापासून उपक्रम सुरू. आता तुमची एक काहीतरी विशेष मागणी आहे, ती जर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकले तर ती मागणी काय आहे? मी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीला एका वेगळ्या कामासाठी आलेलो आहे. आणि ते काम असं आहे की कराचीला राजधानी असताना 1950ला आपण MBCसाठी तिथे जागा घेतल्या होत्या. भारत सरकारने या खाजगी व्यक्तींकडून विकत घेतल्या होत्या. 6 जागा होत्या, ज्याच्यामध्ये कमिशनरचं ऑफिस होतं, कमिशनरचं कोर्ट होतं, एंटरटेनमेंटसाठी क्लब होते. अशा 6 स्पॉट्स आहे, या 6 बिल्डिंग्ज आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर मोठे बोर्ड लावले आहेत की ही भारत सरकारची प्रॉपर्टी आहे. कोणी अनवॉन्टेड व्यक्तीने आत प्रवेश करू नये, केला तर कायदेशीर रिलायन्स केला जाईल. मधल्या काळात काय झालं की एकत्रला आपले संबंध बिघडले, मग आपण कमिशनर वापस करून घेतलं. असं अनेक वेळा झालं. आपले काही संबंध फारसे नेहमी चांगले राहिले नाही. मधल्या काळात त्यांची इस्लामाबादला राजधानी त्यांनी नेली. मग पुन्हा आपण इस्लामाबादला वेगळ्या जागा घेतल्या, पुन्हा वेगळं हाय कमिशन ऑफिस बांधलं. या आता ओस पडत चालल्या जमिनी. आता होतं काय, तिथे अतिक्रमण होत आहे. पण ती जी शिवाजी कोर्ट नावाची जागा आहे त्याबद्दल आम्हाला ही शिवाजी कोर्ट, त्या काळात शिवाजी महाराजांच्या नावाने ते कोर्ट केलं. कोर्ट म्हणजे काय होतं? कराचीमध्ये सगळे जे एम्प्लॉईज होते MBCचे ते त्या कराची कोर्टच्या इमारतीमध्ये राहायचे. आमची डिमांड अशी आहे की एक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक सुंदर वाचनालय, ज्याच्यामध्ये इंग्लिश, उर्दू आणि मराठी पुस्तकं राहतील, ज्याच्यामध्ये सगळं मराठी साहित्य राहील, मराठी संस्कृतीबद्दल दर्शन तिथल्या लोकांना घडेल. आणि शिवाजी महाराजांच्या नावाने जेवढ्या सगळ्या मराठी कला आहेत, आपली गवळण काय असते, आपली लावणी काय असते, इथपासून सगळी माहिती दिली जावी. तिथे क्लासेस चालावेत. पण ती कोणी ताब्यात घ्यावी? तिथे महाराष्ट्र पंचायत, जसं प्रत्येक देशामध्ये एक महाराष्ट्र मंडळ असतं तसं कराचीमध्ये महाराष्ट्र पंचायत आहे. या टोटल 700-800 फॅमिलीज आहेत आणि त्यांचा एक ग्रुप आहे मोठा. तर रजिस्टर्ड संस्था, पाकिस्तान गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहे. ते जर त्यांना दिली तर ते त्याचा खूप छान उपयोग करतील आणि मराठी भाषेचं संवर्धन आपल्याला करायचं. खूप महत्त्वाचं आहे दिलीपजी, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की पाकिस्तानात कराचीमध्ये जी शिवाजी कोर्ट नावाची जागा आहे आणि तिथे जे 600-700 मराठी भाषिक राहतात, त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या ताब्यात जर ती जागा दिली तर मराठी भाषेचं तिथे संवर्धन होऊ शकते, अशी ही मागणी आहे. अर्थात आपण ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि ते काम करतातच आहेत या गोष्टीसाठी. प्रशांत मानेसह भारती सहस्रबुद्धे, ABP माझा, दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.